शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे लगेचच याविषयीची घोषणा केली जाणार नाही। कर्जमाफीच्या संदर्भात सहकार विभाग अटी आणि शर्तींच्या संदर्भात आता परिपत्रक काढणार आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली माहिती देत आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीला मान्यता देण्यात आलेली आहे। राजू, अगदी आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि सर्वात मोठा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे आपण आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल। मात्र सरकारकडून कुठल्या प्रकारची मोठी घोषणा होणार नाही, कारण राज्यभरामध्ये विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्यामुळे ही घोषणा होणार नाही। मात्र 20 जून पर्यंत जे आहे ते कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे, कारण नवीन कर्ज घ्यायचं आहे, त्यामुळे नवं जुनं कर्ज करत असताना त्याच्या आधीच हा लाभ देणं अपेक्षित आहे आणि म्हणून ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। सहकार विभागाकडून परिपत्रक काढलं जाईल आणि नेमकं ही कर्जमाफी करत असताना काय अटी शर्ती असणार आहे या संदर्भातला उल्लेख असणार आहे। खरं तर आपण पाहतोय की 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। वरची रक्कम जी असेल ती शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे आणि त्यानंतर कर्जमाफी केली जाईल। जे नियमित पीक कर्ज भरतात त्यांच्यासाठी सुद्धा 50,000 रुपयाचं अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे। अशा प्रकारची घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली होती। त्यानंतर आपण पाहतोय का एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला गेला होता आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा अहवाल ठेवला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जमाफीला जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना यावरती जे आहे ते शिक्कामोर्तब मंत्रिमंडळ बैठकीने केलेला आहे। त्यामुळे आता या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सहकार विभाग नेमकं कुठल्या अटी व शर्ती काढणार आहे, कुठल्या अटी व शर्तीच्या माध्यमातून ही कर्जमाफी केली जाणार आहे, हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहतोय काही कर्जमाफी होत असताना मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। अनेक शेतकरी जे आहे ते यापासून वंचित राहिलेले होते। जवळपास 52,80,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। एकीकडे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना कुठेतरी मदत मिळावी, हातभार लागावा म्हणून कर्जमाफी व्हावी अशी सातत्याने मागणी होताना पाहायला मिळत होती। एवढंच नाही तर सभागृहात सुद्धा विरोधकांनी यावरती आवाज मोठ्या प्रमाणावरती उतरवला होता आणि ज्या प्रकारे महायुती सरकारने 2000 जे काही आताची निवडणूक पार पडलेली आहे त्या निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्यानुसार हा निर्णय घेतला गेला होता आणि त्याला आज जी आहे ती मान्यता दिली गेलेली आहे। त्यामुळे आता या कॅबिनेटच्या मान्यतेनंतर जे आहे ते या प्रक्रियेला सुरुवात होईल। सहकार विभाग आता अटी व शर्ती संदर्भातलं परिपत्रक काढेल आणि त्यानंतर कर्जमाफीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र सरकारकडून कुठल्या प्रकारची मोठी घोषणा केली जाणार नाही, कारण राज्यभरामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे। त्यामुळे आपण पाहतोय की जवळपास मोठ्यावरती 52,80,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जो आहे तो लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता एकूण जर पाहिलं तर 2 लाखाच्या वरती किती शेतकऱ्यांचं कर्ज आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण जोपर्यंत 2 लाखाच्या पुढचं कर्ज शेतकरी भरणार नाही तोपर्यंत 2 लाखाची माफी सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे आता या संदर्भात सुद्धा काही अटी शर्ती नवीन येतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। अगदी राजू, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यानच या पद्धतीची घोषणा करण्यात आलेली होती जी आपण बघितलेली आहे आणि या सगळ्याला कालमर्यादा नेमकी कुठली आहे आणि त्यानंतर जसं आता आपण म्हणालो की 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाऊ शकते, सोबतच नियमितपणे जे शेतकरी कर्जफेड करता आहेत त्या सगळ्यांना प्रोत्साहनपर म्हणून देखील काही रक्कम दिली जाऊ शकते। अगदी आपण पाहतोय का 2 याच्यामध्ये आहेत। त्यामध्ये पहिला म्हणजे ज्यांचं कर्ज थकलेलं आहे 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे। समजा एखाद्या शेतकऱ्याचं जर 3 लाखाचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांनी वरचं 1 लाख भरायचे आहेत आणि 1 लाख भरल्यानंतर सरकार 2 लाख जे आहे ते कर्जमाफी करणार आहे। याच्यावरती जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून जे नियमित पीक कर्ज भरतायत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या दोन्ही कॅटेगरीमधले शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहिलेली होती आणि त्यांच्यासाठी हा दिलासादायक जे आहे तो निर्णय झाला आपल्याला पाहायला मिळतो। 2025 पर्यंत जे काही ठरलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठीची ही घोषणा आहे। मात्र हे सगळी कर्जमाफीची घोषणा करत असताना किंवा कर्जमाफी करत असताना 20 जून पर्यंत करणं अपेक्षित आहे, कारण नवीन कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना घ्यावं लागेल। त्यामुळे नवं जुनं करत असताना पहिलं कर्ज नील करणं अपेक्षित आहे आणि जर सरकारने 20 तारखेच्या आसपास जर हे सगळं कर्ज नील केलं तर बँकांकडून नवीन कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना मिळू शकतं। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तशाच प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता सहकार विभाग
याचा संपूर्णपणे पाठपुरावा करून एकूण पाहिलं आपण तर पुढचं कामकाज जे आहे ते करणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही कॅटेगरीमधली कर्जमाफी होत असताना नेमकं आता अटी शर्ती काय येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। याच्या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कर्जमाफी जी आहे ती झालेली होती, मात्र त्यातील काही उर्वरित शेतकरी सुद्धा आपल्याला राहिलेले पाहायला मिळतात आणि त्या शेतकऱ्यांसाठी आता ही कर्जमाफी जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातली ही कर्जमाफी किती शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी राजू, 2 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादित जी काही त्यांनी अट घालून दिलेली आहे, यामुळे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा जे छोटे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कमी प्रमाणातली जमीन आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो। खरं तर आता नवीन अटी शर्ती काय येतात हे पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे। किती एकर हेक्टर जमीन जी आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे याचा काही उल्लेख होतोय का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जरी 2 लाखांपर्यंत जरी कर्जमाफी असली तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असेल किंवा ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांच्यासाठी नेमकी काही जी आहे ती सूट असेल किंवा नवीन काही अटी शर्ती असणार आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण पाहतोय का मागच्या अगदी राजू, त्यामुळे या अटी शर्ती नेमक्या काय असतील हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कळू शकेल, या सगळ्याबद्दलची स्पष्टता येऊ शकेल। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।